भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरी भक्ती लावो नितारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आई वडील, सर्व संत, सर्व गुरु अशा अनंत रूपांमधून परब्रह्मपदी घेऊन जाणाऱ्या गुरुतत्वास कोटी कोटी नमस्कार. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. त्या भागवताचा सारांश तो हा जाण एकादश. येथे वक्ता स्वय ऋषिकेश, परब्रह्म सुरस प्रबोधी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन विश्व आणि आदरणीय गुरु चारुदत्त बुवा आफळे यांच्या मार्गदर्शनाखालील प्रवचन परीक्षणासाठी निवडलेली ही ओवी संत श्रेष्ठ शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या श्री एकनाथी भागवत या ग्रंथातील आहे. त्या भागवताचा सारांश. आता हे भागवत कसं निर्माण झालं तर वेदशास्त्रांचं मंथन करून व्यासांनी श्री महाभारत या ग्रंथाची निर्मिती केली. पण तो युद्धाचा प्रवास, त्यामुळे उद्विग्न झालेलं व्यासांचं मन नारदांच्या सांगण्यावरून भक्ती प्रेम रसाने परमानंदात नाहू घालणाऱ्या परमेश्वराचं गुण नाम संकीर्तन करणाऱ्या भागवत श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाची निर्मिती व्यासांनी केली. अशा या भागवताचे 12 स्कंध आहेत. त्या भागवताचा सारांश तो हा जाण एकादश. म्हणजे ह्या 12 स्कंधामध्ये जे भागवतामध्ये पूर्ण वर्णन आहे, सारांश म्हणजे त्याचा संक्षिप्तात अर्थ, तो त्याच्या 11व्या स्कंधात आहे. पुढे दत्तगुरूंच्या आज्ञेनुसार जो का आचार्यांचा आचार्या जेणे प्रवर्तले ग्रंथकार्य आणि सद्गुरु जनार्दन पंत यांना अनन्य भावे शरण जाऊन संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या 11व्या स्कंधावर जी विस्तृत प्राकृत टीका लिहिली ती आहे एकनाथी भागवत हा ग्रंथ होय. आता एकनाथांच्या दिव्य चरित्राबद्दल काय सांगावं. यवनाने अंगावर थुंकण्याचा प्रसंग असो, व्याकुळ गाढवाला पाणी देण्याचा प्रसंग असो, किंवा श्राद्धदिनी पितरांना जीव घालण्याचा प्रसंग असो, प्रत्येक प्रसंगी पदोपदी त्यांच्या चरित्रातून नाथांची दया, क्षमा, शांती, सहिष्णुता, सर्वानुभूती असलेलं भगवत भजन, अनन्य भक्ती, अगदी दिव्य अनुभूती दिसून येते. आणि या ग्रंथाच्या दिव्यतेबद्दल काय बोलावं तर पहिले 5 अध्याय लिहून झाले आणि त्यावेळेस प्राकृतमध्ये ग्रंथरचना मान्य नसल्यामुळे संस्कृत पंडितांनी तो ग्रंथ काशीमध्ये गंगेत बुडवला. संस्कृत भाषा देवे केली, मग प्राकृते काय चोरापासून आली. प्राकृतमध्ये ग्रंथरचना करू नये याला काही शास्त्राधार आहे का, असा ठोस प्रश्न नाथांनी शांतपणे पंडितांना विचारला आणि गंगा मातेची प्रार्थना केली. विश्वातील चराचरावर उदंड प्रेम करायला शिकवणारा, सर्व प्राण्यांमध्ये भगवत भाव बघायला शिकवणारा हा ग्रंथ गंगा मातेने रक्षण करून परत आणून दिला. असा ही दिव्य अनुभूतीच आणि असा हा दिव्य ग्रंथ. शास्त्रांचा जनिता जो पूर्णावतार परब्रह्म श्रीकृष्ण आहे त्याने त्याचा आपला अनन्य भक्त उद्धव याला सांगितलेला भक्ती प्रेम रसाने युक्त असा आत्मबोधाचा संदेश जो उद्धव गीता म्हणूनही ओळखला जातो तोच या ग्रंथाचा मुख्य भाग आहे. म्हणून येथे वक्ता स्वय ऋषिकेश, परब्रह्म सुरस. का तर भक्ती प्रेम मोक्षाची अनेक साधनं आहेत, पण प्रेम भक्ती हे आनंददायक रसयुक्त साधन आहे. म्हणून परब्रह्म सुरस प्रबोधी. बोध म्हणजे उपदेश, प्रबोध म्हणजे जागृत करणं. आता हा उपदेश नुसता शब्दज्ञान दिलं नाही तर उद्धवाला ते अनुभवाला आलं. म्हणून येथे वक्ता स्वय ऋषिकेश, साक्षात परब्रह्म, ते परब्रह्म तत्वता श्रीकृष्ण रूपे अवतरले. असं ते परब्रह्म, सावळ परब्रह्म, त्या सावळ्या परब्रह्माने उद्धवाला केलेला उपदेश या ग्रंथाचा मुख्य भाग आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.
ग्रंथाच्या अध्याय 1 मध्ये यादव कुळाला विप्रशाप मिळतो ही कथा आलेली आहे. श्रीकृष्ण पुत्र साम ह्याला गर्भवतीचा वेश दिला आणि पिंडारक क्षेत्रात जमलेल्या ऋषींकडे पाठवलं आणि विचारलं की ह्या गर्भवतीला मुलगा होईल की मुलगी. त्यावेळेस ऋषींनी हे कपट ओळखलं आणि सांगितलं मुसळ होईल मुसळ, आणि ह्या मुसळाने यादव कुळाचा नाश होईल. त्याच्यानंतर अध्याय 2 ते 5 हा भागवत धर्म आचरणाचा संदेश दिलेला आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. एकदा काय झालं, नारायण नारायण करत नारदांची स्वारी द्वारकेत आली. श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांनी नारदांची प्रार्थना केली आणि त्यांना विचारलं, मायेचं निरसन करणाऱ्या, प्राण्यांचं क्षेम कल्याण करणाऱ्या भागवत धर्माचं आचरण करा. नारदांना खूप आनंद झाला. नारद म्हणाले, सात्वत श्रेष्ठा वसुदेवा, तू श्रीकृष्णाचा पिता आहेस, तू परम भाग्यवान आहेस. सर्व प्राणी मात्रांचा क्षेम कल्याण करणारा भागवत धर्म तू विचारलास. आता मी तुला पूर्वी भागवत धर्म विषयक जो विदेह राजा जनक आणि नवनारायण यांच्यामध्ये एक संवाद झाला तो मी तुला सांगतो. आता हे नवनारायण कोण, तर स्वयंभू मनूचा पुत्र प्रियवत, प्रियवतचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र वृषभदेव, जे नारायणाचाच एक अवतार होते, आणि त्यांचे हे 9 पुत्र जे साक्षात नारायण स्वरूप होते. असे हे नारायण स्वरूप 9 नारायण विदेहराजा जनक यज्ञ करत होता. त्या यज्ञाच्या ठिकाणी आले आणि विदेहराजा जनकने त्यांना विचारलं, ऋषीमुनी, तुम्ही मला भागवत धर्माचं आचरण सांगाल का? तेव्हा अनन्य भक्तीने परमेश्वराला प्रसन्न करून भगवत रूप होणारा, सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवत रूप बघायला शिकवणाऱ्या भागवत धर्माचं आचरण कसं करावं ते मुनी सांगू लागले. ते म्हणाले, राजा, मी देह आहे अशी जी दृढ देहबुद्धी असते, हा संकल्पच मुळात आपला वैरी आहे. याच्यामुळे काय होतं की मी देह आहे असा दृढ संकल्प केला की संसाराचं भय दृढ होतं, विषयासक्ती वाढते. पण भक्तांचं असं होत नाही. भक्त काय करतात तर डोळ्यांनी हरीचं रूप बघतात, कानाने हरीची कथा श्रवण करतात, मुखांनी निरंतर हरीचं नाम गातात, पायांनी हरीची तीर्थयात्रा करतात मंदिराच्या. मग अशामुळे काय होतं, सगळी इंद्रिय हरिचरणी लावल्यामुळे त्यांना जबरदस्तीने इंद्रियांचं दमन करावं लागत नाही आणि विषयासक्ती कमी होते आणि मी देह हा अभिमानही कमी होतो भक्तांचा. असा भागवत धर्म ऋषीमुनी राजाला सांगू लागले. मग राजाने विचारलं, अशा भक्ताचं लक्षण काय असतं? तेव्हा मुनी म्हणाले, सर्व स्वतःचा आत्मा जो ईश्वर आहे तोच प्राणी मात्रांमध्ये सर्वत्र भरलेला आहे असं विश्वात्मक असं भगवत रूप बघता बघता हे भक्त भगवंताच्या स्वरूपात विलीन होऊन जातात. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. मग राजा म्हणाला, माया म्हणजे काय आणि मायेचं निरसन करण्याचा सोपा उपाय कोणता? तेव्हा ऋषीमुनी सांगू लागले, राजा, माया म्हणजे अगदी सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपल्याच मनातली इच्छा, कल्पना, जे जे नामरूपात्मक आहे ते सगळं मायेचं रूप आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे भक्त काय करतो तर आपली सर्व इंद्रिय भगवत चरणी लावतो, त्यामुळे त्याची विषयासक्ती कमी होते आणि मनातल्या इच्छाही त्याच्या भगवत रूप होतात. त्याचे सगळे संकल्पच भगवत रूप झालेले असतात. त्यामुळे माया तरणाचा सोपा उपाय म्हणजे फक्त आणि फक्त भक्ती. माया तरणोपाय स्थिती तदर्थी मुख्य भगवत भक्ती. आणि या भगवत भक्तीमध्ये 2 प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे सद्गुरु भक्ती आणि सत्संगती. सद्गुरु भक्ती म्हणजे काय, गुरूंनी जो उपदेश दिलाय त्याचं आचरण करणं, ह्याला म्हणायचं सद्गुरु भक्ती. आणि सत्संगती तर काय, सत्संगती हाच मुख्य भागवत धर्म आहे. आपल्या चारी भुजा उभारून श्रीकृष्ण अनन्य भक्ती हाच आपल्या प्राप्तीचा उपाय आहे असं सांगतायत. मग ही भक्ती म्हणजे काय, तर भक्ती म्हणजे सर्वाभूती सप्रेम भजन युक्ती, सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवत रूप पाहणं हीच भक्ती होय. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. मग राजाने विचारलं, अशा ह्या पूर्ण ब्रह्म नारायणाचं स्वरूप कसं आहे? तेव्हा मुनी म्हणाले, त्याला आदी, अंतर, मध्य असं काही नाहीये आणि उत्पत्ती, स्थिती, प्रलय यांचं हेतुरहित कारण, सर्व अवस्थान पलीकडची जी साक्षीभूत अवस्था म्हणतो ती अवस्था म्हणजे पूर्ण ब्रह्माचं स्वरूप होय. मग राजाला थोडा विचारात पडला. तेव्हा मुनी म्हणाले, अरे राजा, शब्द ज्ञान किंवा इंद्रिय, मन आणि बुद्धी यांनी परमेश्वराचं स्वरूप आकलन करता येत नाही. ते फक्त आणि फक्त भक्तीच्या बळावरच समजू शकतो. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. मग पुढे राजाने विचारलं, मग अशा पूर्ण ब्रह्म परमात्माचे कोणते कोणते अवतार झाले? मुनी म्हणाले, जयाची गा अनंत नामे, अनंत जन्मे, अनंत कर्मे, अनंत गुणे, अनंत चरित्रे, अनंतोत्तमे हरिकीर्ती. अरे राजा, एक वेळेस भूमीवरचे
अरे राजा, एक वेळेस भूमीवरचे धुलीकण मोजू शकतो, पण परमेश्वराच्या अवतारांची गणना करणं शक्यच नाही. तरीही ऋषीमुनींनी नारद, हंस, नरनारायण, दत्त आणि दशावतार अशा काही अवतारांची कथा राजाला सांगितली. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. मग युगायुगात या परमात्म्याचं रूप कसं आहे, याचा पूजा विधी कसा आहे ते सांगा. मग करभजन नावाचे ऋषी म्हणाले, राजा, सत्ययुगात सोहम ध्यानाने, तर त्रेतायुगात यज्ञमूर्ती असं रूप असून यज्ञाच्या रूपात ह्याची पूजा केली जाते. तर द्वापार युगात हा पितांबरधारी असून छत्र चामर अशा राजलक्षणांनी वैदिक आणि तांत्रिक अशी मिश्र पूजा केली जाते. कलियुगामध्ये याचा रंग काळा आहे. इंद्र नीळ किळ सम तेज युक्त शंख चक्र गदा पद्म चतुर्भुजधारी अशा ह्या श्रीकृष्णाची नाम संकीर्तन, नामघोष गजराने भजनाने पूजा केली जाते. कीर्तनी हरीची आवडी कैसी, वस्सा लागी धेनु जैसी. अरे राजा, नामापासी चारी मुक्ती जाण निश्चित विदेहा. कलियुगी हेची सार नाम जपावे निरंतर. इतर युगातले जे थोर तपस्वी आहेत, ऋषीमुनी आहेत, ते आणि इंद्रादी देव सुद्धा कलियुगामध्ये मनुष्य देह मिळावा यासाठी प्रार्थना करतात. त्याचं कारण माहितीये का? कारण इतर युगातल्या 10,000 सहस्त्र वर्षांची साधना ही सुद्धा कलियुगातील 1 दिवसाच्या नामसंकीर्तनापेक्षा कमीच आहे. कीर्तनासाठी चारी मुक्ती हेची कलियुगी मुख्य भक्ती. या लागी इंद्रादी देव पंक्ती जन्म इच्छिती कलियुगे. आपण खरंच किती भाग्यवान आहोत की अशा ह्या कलियुगामध्ये आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. असा हा संवाद झाला आणि नारद मुनींनी वसुदेव देवकीला आशीर्वाद दिला आणि नारद मुनी नारायण नारायण करत भक्ती प्रेम रसाचा प्रचार करत त्रिखंडात गमन करायला निघाले. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. आता पुढे 6व्या अध्यायामध्ये सर्व देवगण कृष्णाला वंदन करायला द्वारकेत आले होते. कृष्णाचं अवतार कार्य आता पूर्ण झालं होतं. सर्व देवांनी कृष्णाला प्रार्थना केली की आता आपण स्वधामास परत यावं. आता श्रीकृष्णाचा वियोग होणार म्हणून अत्यंत दुःखी आणि अश्रुधारित अशा अंतःकरणाने उद्धवाने कृष्णाच्या चरणांना मिठीच मारली आणि म्हणाला, तुझा वियोग मेघक्षामा केवी आम्हा सहावेल. तुझा वियोग मी कसा सहन करू रे कृष्णा. आता भक्तांचा स्वामी भक्ती प्रेम रसाने युक्त असा आत्मबोधाचा संदेश उद्धवाला सांगू लागला. तो म्हणाला, आता ह्या आत्मबोधाने तुझा आणि माझा वियोग कधीच होणार नाही. येथे वक्ता स्वय ऋषिकेश परब्रह्म सुरस प्रबोधी. आता परमेश्वराचे अनंत नाव आहेत, मग ऋषिकेश हेच नाव नाथांनी का वापरलं असावं? तर ऋषिकेश ह्या शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांचा स्वामी. आणि आपल्याला परमार्थाची पहिली पायरी भक्ताला ही असते की त्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचं असतं. आणि अशा ह्या इंद्रियांचा स्वामी असलेल्या परमेश्वराचं जो वक्ता कोण आहे? परब्रह्म. परब्रह्माचं स्वरूप आपण बघितलं, जे फक्त भक्ताला आकळू शकतं. त्यामुळे अशा ह्या इंद्रियांच्या स्वामी असलेला ऋषिकेश साक्षात परब्रह्म, ते सावळं परब्रह्म उद्धवाला आत्मबोधाचा उपदेश अनुभूती सकट देत आहे. येथे वक्ता स्वय ऋषिकेश परब्रह्म सुरस प्रबोधी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भगवंत म्हणाले, उद्धवा, आपले पूर्वज जे यदुराजा आहेत ते एकदा शिकारीसाठी जंगलात गेले होते. तेथे आत्मतेजाने तळपत असणारे परमानंदात निमग्न असे श्री अवधूत दत्तगुरु यांना त्यांनी बघितलं. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, अवधूता दत्तगुरु, आपल्या ह्या परमानंदाचं कारण काय आहे? तेव्हा गुरुदत्त म्हणाले, गुरु शिवाय आत्मप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे आत्मनिरीक्षणाने सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून त्याला वैराग्याची जोड देऊन जर आत्मनिरीक्षण केलं तर आजूबाजूला जे काही दिसलं त्याच्यातून मी काही गुण ग्रहण केले. आता सत्सद विवेक बुद्धी का? तर त्याच्यामुळे आपल्याला हे ठरवू शकतो की कुठली गोष्ट, कुठले गुण ग्रहण करायचे आहेत आणि कुठल्या दोषांचा त्याग करायचा आहे, आणि ती आपली परमार्थाची पायरी सुरू होते. त्यामुळे दत्तगुरूंनी सांगितलं, मी असे 24 गुणगुरु केले जे ऐकून तूही परमानंदात निमग्न होशील. मग दत्तगुरु सांगायला लागले, मी पृथ्वीपासून सहनशीलता शिकलो, वायूपासून विरक्ती, आकाशापासून अचलता, पाण्यापासून स्नेहभाव, अग्नीपासून पवित्रता, चंद्रापासून विकार बाधा न होणं. आता चंद्रापासून विकार बाधा न होणं हे कसं? तर
चंद्रकला कमी जास्त होतात, पण चंद्र आहे तसंच असतं की नाही. तसंच देहाला क्षय आणि उत्पत्ती आहे, पण आत्म्याला कुठल्याही प्रकारचा विकार नसतो, हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर सूर्यापासून निष्पक्षपातीपणा, कपोतापासून अलिप्तता. आता कपोतापासून अलिप्तता कशी, त्याची एक गोष्ट आहे. एका झाडावर एक कपोत आणि कपोती यांनी घरटं केलं होतं आणि छान आनंदाने आपल्या पिल्लांचं पालन पोषण ते करत होते. एकदा ते चारा आणण्यासाठी जंगलात गेले होते, तेव्हा एक पारधी आला आणि त्याने पिल्लांना त्या जाळ्यात पकडलं आणि पिल्लं मृत्युमुखी पडली. घरी परतल्यावर कपोतीने ते बघितलं आणि ती शोकाकुल होऊन तिने त्या जाळ्याकडे झेप घेतली आणि बिचारी तीही मृत्युमुखी पडली. हे आपली पिल्लं आणि कपोती मृत्युमुखी पडली आहेत, त्यामुळे अस्वस्थ आणि शोकाकुल अवस्थेत कपोताने अत्यंत आसक्त होऊन जाळ्याकडे झेप घेतली आणि तोही मृत्युमुखी पडला. गृहस्थाश्रमी व्यक्ती जर अति आसक्त असेल आणि अलिप्तता नसेल आणि अस्वस्थ आणि शोकाकुल असेल तर तोही आपल्या कुटुंबासह नाश पावतो, हे इथून आपण शिकलं पाहिजे. मग अजगरापासून स्वस्थपणे प्रारब्धाने जे मिळेल ते घेणं, निर्भयता, समुद्रापासून परोपकारीपणा. समुद्र कसा बाहेर जरी लाटा असल्या तरी आतमध्ये शांत आणि गंभीर असतो, योगानेही आतमध्ये शांत आणि गंभीर असलं पाहिजे. पतंगापासून मोहत्याग हा गुण घेतला पाहिजे. पतंग तुम्हाला माहितीच आहे, पतंग ज्योतिरूपी दिव्यावर झडप घालतो. एक पतंग मेला तरी एकाचं मरण पाहूनही दुसरा सुधारत नाही, त्यामुळे मोहामुळे आपला सर्वनाश होतो. मधमाशीपासून धनसंचय त्याग शिकायचा. मधमाशी खूप कष्ट करून थोडा थोडा मध गोळा करते आणि मोहळ बांधते, पण काय होतं, जेव्हा मोहळ जाळलं जातं तेव्हा त्या जमलेल्या मधासकट तिला प्राणही गमवावा लागतो. त्यामुळे धनाचा उपयोग हा दानासाठी, सत्कर्मासाठी करावा. त्याच्यानंतर हत्तीपासून काम विकाराला वश न होणं हे शिकलं पाहिजे. हत्तीला कसं पकडतात तर लाकडाची एक हत्तीण बनवतात आणि खड्डा खणतात आणि हत्ती हत्तीणीच्या आकर्षणामुळे तिकडे आकृष्ट झाल्यामुळे तो खड्ड्यात अडकतो आणि असा बलशाली हत्ती पकडला जातो. त्यामुळे वेश्यागीतं, स्त्रीगीतं ह्यांना भुलून पूर्वीही खूप लोकांची साधना भंग झालेली आहे. शृंग ऋषींचंही उदाहरण इथं दिलेलं आहे नाथांनी. त्याच्यानंतर भ्रमरामध्ये विषयात न अडकणं. भ्रमर आहे ना, त्याला लाकूड पोखरण्याचं सामर्थ्य ह्या भ्रमरामध्ये असतं, ह्या भुंग्यामध्ये असतं, पण तो फुलामध्ये जेव्हा अडकतो तेव्हा तो त्या फुलाला भेदू शकत नाही. त्यामुळे विषयात न अडकणं हेच महत्वाचं, कारण एकदा तिथे अडकलं की त्याला भेदणं खूप कठीण आहे. त्याच्यानंतर मृग म्हणजे हरिणापासून मोहत्याग हा गुण शिकावा. हरिण नादाच्या आवाजाने जातं आणि पारधी फास टाकून नादाचा आवाज लावून त्याला पकडलं जातं, त्यामुळे मोहत्याग खूप महत्वाचा आहे. मत्स्य म्हणजे मासा, ह्याच्यापासून रसस्वादाला बद्ध न होणं हे शिकलं पाहिजे. कारण आपली जी इंद्रिय शक्ती आहे, आपल्याला इंद्रियांचं नियंत्रण करायचं आहे आणि ही इंद्रिय शक्ती पूर्णपणे रसनेच्या अधीन आहे आणि रसना जिंकणं हे अत्यंत कठीण काम आहे. कारण काय होतं की अधिक खाल्ल्याने इंद्रियांचं बळ वाढतं, रोग वाढतात, कर्मबंधनं वाढतात. पण याचा अर्थ असाही नाही की कमी खावं, कारण त्यानेही पित्त खवळतं. मग देवाला नैवेद्य दाखवून सात्विक आहार आपण सेवन केला पाहिजे. पिंगला नावाच्या वेश्येकडून आशेचा त्याग कसा करावा हे शिकलं. विदेह नगरात एक पिंगला नावाची वेश्या होती आणि रात्र उलटून गेली. ती कामी पुरुषाची वाट बघत होती तरी कुणीही आलं नाही. मध्यरात्रही उलटून गेली आणि तिला अचानक विरक्तीने, प्रचंड आशेने ती वाट बघत होती. त्यामुळे अचानक तिला नैराश्य प्राप्त झालं आणि तिला विरक्ती आली आणि ती मनाशी संवाद करू लागली. ती म्हणाली, मी इथे का वाट बघते आणि मी इथे का उभी आहे, तर मला सुखाची प्राप्ती हवी आहे म्हणून मी उभी आहे. पण जो पुरुष स्वतःच अपूर्ण आहे, दुःखी आहे, तो मला पूर्ण सुख कसं देऊ शकेल, मग मला पूर्ण सुख कुठे मिळेल. तर हृदयस्थ जनार्दन हाच माझा स्वामी आहे, हाच माझा नाथ आहे. मी त्यालाच शरण गेलं पाहिजे, म्हणजे मला पूर्ण सुखाची प्राप्ती होईल. आणि ज्या क्षणी तिने ते निंदनीय कर्म सोडून भगवत भक्तीकडे वळली आणि तिचा उद्धार झाला, अशी ही पिंगला नावाच्या वेश्येची कथा इथं आलेली आहे. त्याच्यानंतर 18वा गुरु टिटवीपासून आसक्तीचा संग्रह करण्याचा, उपाधीचा त्याग करावा हे शिकलं पाहिजे. एक टिटवी होती आणि तिने खाण्याचा तुकडा हातात पकडला होता आणि तो तुकडा पाहून सगळे भुकेजलेले तिचे जे पक्षी बंधू होते ते तिला चोचा मारू लागले आणि ज्या क्षणी तिने तो तुकडा खाली टाकला त्या क्षणी ती त्यांच्या त्रासातून मुक्त झाली. आता आपल्याला इथे मुख्य संग्रह आपण कशाचा करतो तर देहबुद्धीचा. वस्तूंचा संग्रह इथं अभिप्रेत नाहीये. आपल्याला मुख्य आसक्ती सोडायची ती देहाभिमानाची, देहबुद्धीची, देहाची आसक्ती सोडायची. देहाचा अभिमान न सोडता वस्तूंचा त्याग करणं म्हणजे हास्यास्पद आहे. त्यामुळे देहबुद्धी आणि देहाभिमान कारण हा देह सगळ्यात मौल्यवान आहे आणि त्याला आपण तो अभिमान धरून ठेवला, त्यामुळे त्या उपाधीचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे. त्याच्यानंतर बालकाला काही चिंता त्रास नसतो, कारण बालक नेहमीच आनंदी असतो. त्यामुळे बालकापासून आनंदी कसं राहावं हे आपण शिकावं. त्याच्यानंतर
कंकण. एकदा काय झालं, एक भावी वधू होती आणि भावी वरपक्षाचे लोक तिच्या घरी आले होते आणि तिच्या आई वडील घरात नव्हते. आता आई येईपर्यंत जेवण बनवायला थांबावं तर खूप उशीर होईल, म्हणून तिने काय केलं, घरात गेली आणि स्वयंपाक बनवायला लागली. आणि बांगड्यांचा आवाज झाला तर बाहेर कळेल की भावी वधू काम करते, म्हणून तिने बांगड्यांचा आवाज होऊ नये म्हणून बांगड्या काढल्या. याचाच अर्थ काय की जिथे एकापेक्षा अधिक लोक असतात तिथे वाद होतात, आवाज होतात. त्यामुळे एकांतवास साधला पाहिजे. मग असा एकांतवास साधून काय करायचं, झोपा काढायच्या का? नाही. तर असा एकांतवास साधून चित्ताची एकाग्रता करून परमेश्वराचं अनुसंधान साधलं पाहिजे, हे सांगण्यासाठी पुढचा गुरु आहे शरकर्ता. हा लोहार एकदा लोखंडाचा बाण बनवत होता आणि बाजूने राजाची वरात वाजत गाजत अगदी दुमदुमत गेली तरी सुद्धा त्याचं लक्ष गेलं नाही, इतक्या प्रचंड एकाग्रताने तो लोखंडाचा बाण बनवत होता. आणि अशा प्रकारची एकाग्रता जर परमेश्वराचं अनुसंधान साधताना आली तर आपला जन्म धन्य होऊ शकतो, असं गुरुदत्त सांगतात. त्याच्यानंतर सर्पापासून सावधानता शिकली पाहिजे. कधीही काळाचा झापा पडू शकतो आणि आपल्याला हा देह सोडावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक क्षणी सावधानतेने परमेश्वराचं भजन केलं पाहिजे. पुढचा गुरु आहे कोळी. त्याच्यापासून ईश्वरेच्छा हा गुण शिकावा. आता कोळी काय करतो, स्वतः जाळं विणतो आणि पुन्हा ते जाळं स्वतःमध्ये घेऊ शकतो आणि तो त्या जाळ्यात अडकतही नाही. तसं हे विश्व हे परमेश्वराने विणलेलं एक जाळच आहे, तोच ह्याचा निर्माता आहे आणि कुठल्याही क्षणी तो ते जाळं आतमध्येही घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही ईश्वरेच्छा आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर कुंभारी सायुज्य मुक्तीचा विचार करता दत्तगुरूंनी कुंभारीण माशीला गुरु केलं. तर अळी जी असते, ह्या अळीला ही कुंभारीण माशी पकडते आणि अळी काय करते तर मरणाच्या भीतीने सारखं कुंभारीण माशीचा ध्यास घेते, ध्यान करते. आणि जी अळी आणि कुंभारीण माशी हे दोन विजातीय घटक आहे, पण ही अळी ह्या कुंभारीण माशीमध्ये परावर्तित होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. इथे तर साधक जो आहे तो हा मूलतः भगवत स्वरूपच आहे. फक्त ध्यानाने आणि ध्यासाने तो आपल्या मूल स्वरूपापर्यंत भगवत रूपापर्यंत पोहोचू शकतो आणि सायुज्य मुक्तीच्या विचाराने ह्या कुंभारीण माशीला गुरु केलेला आहे. असं ही सगळी गुरूंची कथा, 24 गुणगुरूंची कथा दत्तगुरूंनी सांगितली आणि ते म्हणाले, राजा ह्या 24 गुरूंचाही गुरु नरदेह आहे, कारण सतसत विवेक बुद्धी आणि वैराग्य, सारासार विवेक बुद्धी, कुठले गुण ग्रहण करायचे, कुठल्या गुणांचा त्याग करायचा, ही बुद्धी आणि वैराग्य हे फक्त नरदेहातच प्राप्त आहेत. आणि या 84 लक्ष कोटी योनींपैकी फक्त आणि फक्त नरदेहामध्येच आपण भगवत प्राप्ती करू शकतो. इतर सर्व योनी ह्या भोग योनी आहेत, तर नरदेह हा भोग तोडण्यासाठी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता तू विरक्त हो, वैराग्यशील हो आणि सतसत विवेक बुद्धीचा वापर करून भगवत भजन कर, असं दत्तगुरूंनी यदुराजाला सांगितलं. आणि यदुराजाने त्यांना नमस्कार केला आणि प्रार्थना केली, मनोभावे त्यांची पूजा केली, प्रार्थना केली आणि मला तुमचा वियोग घडवू देऊ नका अशी प्रार्थना केल्यामुळे आधीच दत्तगुरु दयाळू, मायाळू, अकारण कृपाळू, अकारण दयाळू असं भगवंताला म्हटलं जातं. आणि दत्तगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला की तुझा आणि माझा वियोग आता कधी होणार नाही. म्हणजेच काय तर हे शब्दज्ञान त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाला हे ब्रह्मज्ञान आलं आणि इथेच हा संवाद संपला. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. पुढे भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा, कर्म विवेक हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. वेदामध्ये 3 प्रकारची कर्म, मुख्यत्वे 3 प्रकार कर्माचे सांगितले. नित्य नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म यांना वेदविहित कर्म असं म्हटलं जातं. याच्यामध्ये स्नान, संध्या, जप किंवा नैमित्तिक कर्म म्हणजे कशी तर 16 संस्कार वगैरे ही कर्म येतात. त्याच्यानंतर प्रायश्चित्त कर्म ज्याच्यामध्ये उपवास, तीर्थयात्रा हे सांगितलं आहे. विकर्म म्हणजे या विहित कर्माचं पालन न करणं, याला विकर्म असं म्हटलं जातं. आणि निषिद्ध कर्म करणं म्हणजे मारामारी, हिंसा, चोरी करणं, जे करू नये असं वेदांनी सांगितलंय, अशी कर्म करणं याला अकर्म असं म्हटलं जातं. तेव्हा भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा, हा जो कर्माकर्म विवेक जो सांगितला आहे 10व्या अध्यायामध्ये, हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे. माझे भक्त काय करतात माहितीये का, सगळी कर्म मला अर्पण करतात, कृष्णार्पणम करतात. कर्म हे जड आणि अविद्यात्मक आहे, त्यामुळे ते फक्त आणि फक्त भगवंताला अर्पण केलं तरच ते ब्रह्मरूप होतं. आणि भक्त तर मी करता अशी भावनाही ठेवत नाहीत आणि सर्व काही हरीच करतो आणि सगळी कर्म त्याला अर्पण करून असे भक्त कर्मबंधनातून मुक्त होतात. त्यामुळे कर्माचा जेव्हा विचार येतो तेव्हा कृष्णार्पणम हे तत्व तू नेहमी लक्षात ठेव.
भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. त्याच्यानंतर भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये उद्धवाला सत्संगतीचं महत्व सांगितलं. भगवंत म्हणाले, सत्संगती हाच मुख्य भागवत धर्म आहे उद्धवा. गोकुळातले गोप, गोपी, वानर, जटायू, गजेंद्र, गर्भावस्थेतील परीक्षिती राजा अशा अनेकांनी केवळ सत्संगतीनेच स्वतःचा उद्धार करून घेतला. आता गोपींनी कोणाचा संग केला तर कृष्णाचा संग, त्यांनी सतत कृष्णाचं ध्यान केलं. त्यामुळे सत्संगती हाच मुख्य भागवत धर्म आहे. मग संत कुणाला म्हणायचं त्याची लक्षणं भगवंतांनी सांगितली. निरपेक्षता आणि माझे मनन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैर जाणं, पंचलक्षण मुख्यत्वे, अशी 5 महत्वाची लक्षणं संतांची भगवंतांनी सांगितली. आणि भाग्यवशाने थोडीशी जरी सत्संगती प्राप्त झाली तरी सुद्धा विषयांची तत्काळ निवृत्ती होते असं भगवंत म्हणाले. संत संगती वेगळे जाणं, तत्काळ पावावया माझे स्थान, आणिक नाहीच साधन, सत्य जाण उद्धवा. असं सत्संगतीचं महत्व, अनन्य महत्व भगवंतांनी उद्धवाला सांगितलं. मग उद्धवाने विचारलं, नाव गाव रहित असा तू, तुला कुठं बरं शरण यावं रे कृष्णा? तेव्हा भगवंत म्हणाले, स्वतःचं नाव रूप यांचा अभिमान विसरून तू स्वतःच्याच हृदयस्थाला शरण जा. मी देवकीची शपथ घेऊन सांगतो की तुझा खात्रीने उद्धार होईल. मग हृदयस्थाला शरण जावं याचा अर्थ काय तर एकनाथ महाराज म्हणतात, सांडणे मीपणा निशेष, याची नाव हृदयस्था शरण. अशा प्रकारे सत्संगतीचं महत्व सांगितलं. पुढे 13व्या अध्यायात हंसगीत सांगितलं आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. ब्रह्मपुत्र सनत कुमार यांनी आपले पिता ब्रह्मदेव यांना प्रश्न विचारला की योगाची जी परमोच्च अवस्था आहे म्हणजे चित्त आणि विषय यांचा वियोग कसा होईल? ब्रह्मदेवाला उत्तर सांगता येईना. त्याने भगवंताचं ध्यान केलं आणि सार आणि असार यांची निवड करणारा ज्ञान चतुर असा हंसावतार भगवंतांनी घेतला. आणि भगवंत म्हणाले की जिथं जिथं मन जाईल तिथं तिथं भगवत रूप पाहावं. आता विषय जे आहेत ते भौतिक जगाशी, रस रूप गंध स्पर्श हे भौतिक जगाशी संबंधित आहेत, तर चित्त हे सूक्ष्म शरीराशी संबंधित आहे. इच्छा, इच्छेपासून परत भोग आणि भोगापासून परत इच्छा, असं हे दुष्ट चक्र चालत राहतं. मग भक्तीच्या योगाने काय होतं, जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे भगवत रूप पाहिलं की विश्वात्मक भगवत रूप पाहता पाहता साहजिकच इतर विषयांचा विस्मरण झाल्यामुळे चित्त आणि विषय यांचा वियोग फक्त आणि फक्त भक्तीमुळेच शक्य आहे. त्याच्यानंतर भगवंतांनी मोक्ष मार्गातली विविध साधनं सांगितली आणि भक्ती हे श्रेष्ठ साधन आहे असं उद्धवाला सांगितलं. आणि त्याच्यामध्ये समाधियुक्त ध्यान स्थिती अभिप्रेत आहे असंही सांगितलं. मग हृदयामध्ये त्या श्याम वर्ण श्रीकृष्णाचं ध्यान कसं करावं, त्याच्या चरणांपासून पितांबरधारी असा तो चतुर्भुज सुंदर मुखकमल असलेला आणि त्याच्या हास्यामध्ये कसं एकाग्र करावं आपलं मन, असा ध्यान प्रकारही वर्णन केलेला आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा, गुणदोष न पाहणं हाच सर्वात मोठा गुण आहे. मग उद्धवाने विचारलं, पण देवा, वेद तर गुण दोष दाखवतात, मग वेदाज्ञा पाळावी की नाही? तर भगवंत म्हणाले, गुण पाहून त्यांची वृद्धिंगत करणं, ते आत्मसात करणं हे असं वेदांचं वचन आहे. दुसऱ्यांचे दोष पाहावे असं वेदवचन नाही. त्यामुळे गुणांचा स्वीकार करावा आणि भगवत भक्ती करावी. त्यामुळे जोपर्यंत ब्रह्मज्ञान अनुभवाला येत नाही तोपर्यंत वेदाज्ञा पाळल्याच पाहिजेत आणि स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. कर्मे करता स्वधर्म स्थिती, उद्धवा आहे माझी प्राप्ती असं सांगून गुण कौशल्य यांच्या आधाराने युक्त अशी वर्णाश्रम व्यवस्था, त्यांची स्वकर्म स्वधर्म ह्यांचं विस्तारपूर्वक वर्णन भगवंतांनी उद्धवाला केलं. सर्व वर्णाश्रमासाठी भजन करणं हाच मुख्य स्वधर्म आणि हेच मुख्य स्वकर्म आहे असं भगवंतांनी सांगितलं. पुढे भगवंतांनी तत्वसंख्या यांची माहिती सांगितली. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. शांती हीच ब्रह्मज्ञानाची निर्वाणीची स्थिती म्हणजे शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे आत्मशांती आणि द्वंद्व निवृत्ती कशी करावी यासाठी भगवंतांनी उद्धवाला भिक्षुगीत निरूपण केलं. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तर याचं खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. उज्जैनीमध्ये माळवा प्रांतामध्ये एक अत्यंत श्रीमंत व्यापारी होता आणि हा जितका श्रीमंत होता तितकाच हा अतिशय कंजूस, कृपण आणि धनलोभी होता.
आणि त्याने धनलोभापायी सगळ्यांना प्रचंड त्रास दिला होता. आणि दुर्दैवाने त्याच्यावर त्याचं पूर्ण त्या धनाचा नाश झाला आणि त्याला वैराग्य उत्पन्न झालं आणि लोकांनीही त्याला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. पण त्याने धैर्याने, त्याने दृढ निश्चय केला होता, त्याने मनोजय केला होता आणि त्याने ठरवलं होतं की आपण आता भगवत भक्ती करायची आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं. त्यामुळे लोकांच्या प्रचंड त्रासाचा त्याने धैर्याने सामना केला आणि स्वतःची शांती ढळू दिली नाही. त्या ह्या भिक्षूने सांगितलेलं स्वगत भाषण यालाच भिक्षुगीत असं म्हणतात. तो म्हणतो की आपलं मन हाच आपला देव आहे, हाच देवाचा देव आहे आणि मनाला साम दान दंडभेद मित्रत्व करून थोडंसं रागवून त्याला नियंत्रणामध्ये आणलं पाहिजे आणि ते फक्त भगवत भक्तीनेच साध्य होतं. आणि अशा प्रकारे ह्या भिक्षूने परमशांतीचा मार्ग, हा मनोजयानेच परमशांतीचा मार्ग प्राप्त होतो असं सांगितलं. आत्मा, काळ, ग्रह, आजूबाजूचे लोक यांच्याकडे सुखदुःखांचं कर्तृत्व नाहीये, तर आपलं मन हेच सुखदुःखाचं कारक आहे. त्यामुळे मनोजय यानेच परमशांतीची आणि भगवंताची प्राप्ती होते असं हे भिक्षुगीत निरूपणामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढे भगवंत उद्धवाला ऐलगीत सांगू लागले. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. पुरुरवा नावाचा एक राजा होता जो उर्वशी नावाच्या अप्सरेवर अत्यंत आसक्त झाला होता आणि बराच काळ तिच्या सहवासात घालवल्यानंतर ह्याला वैराग्य उत्पन्न झालं. ह्याने विचार केला की घाणीत लोळणारे जे डुक्कर आणि डुकरीने असतात त्यांना जे सुख मिळतं तेच इंद्राला अप्सरेपासून मिळतं. त्यामुळे हा मनुष्य देह हा विषयांच्या उपभोगासाठी नाही, तर हा विषयांचा उपभोग हा भोग बंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी प्राप्त झालेला आहे आणि ह्या जन्मातच वैकुंठ प्राप्ती होऊ शकते. असा मी देह वैकुंठ प्राप्ती न करता कामवासनेपायी वाया घालवला, याचं त्याला अत्यंतिक दुःख झालं आणि तो भगवंताची भक्ती करू लागला. त्याने स्वतःशी, हा जो इलेचा पुत्र होता त्यामुळे त्याने स्वतःशी जे स्वगत भाषण केलं आहे ते ऐलगीत म्हणून प्रसिद्ध आहे. तो म्हणतो की हरीला शरण गेल्याशिवाय कामवासनेचं निवारण होऊ शकत नाही. मुखी राम त्या काम बाधू शकेना. अशा प्रकारे भगवंताला अनन्य भावे शरण जाऊन वैराग्य प्राप्त करून भगवंताची भक्ती करून हा राजा निस्संग होऊन ह्याने सुखाने राज्य केलं. ही कथा ऐलगीतामध्ये आलेली आहे. उद्धवने विचारलं, भगवंता गुणोजय करायचा असेल, गुणोजय म्हणजे सत्व रज तम ह्या 3 गुणांचं महत्व भगवंतानी सांगितलं. त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ह्याचा जो सांख्य योग, ज्याला सांख्य शास्त्र ज्याला म्हणतात, पूर्वी हे कपिल मुनींनी आपली माता देवहूतीला सांगितलं होतं. तर आत्मतत्व, निजनिर्धारी आत्मतत्व एक, ते निर्विकारी निर्गुण असं तत्व आहे. पण त्याचे काल्पनिक प्रकृती आणि पुरुष भाग केलेले आहेत, कारण मनोजय मिळवण्यासाठी भगवंतांनी हे भाग करून उद्धवाला सांगितले. प्रकृती तत्व म्हणजे विनाशी तत्व आणि पुरुष तत्व म्हणजे अविनाशी असं तत्व. आणि हे आपल्या लक्षात आल्यावर जे विनाशी आहे, क्षणभंगूर आहे, ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून अविनाशी तत्वावर आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. ह्यासाठी हे प्रकृती पुरुष 2 काल्पनिक भाग करून त्या ब्रह्मतत्वाचे भगवंताने त्याचं सांख्यशास्त्र असं निरूपण उद्धवाला सांगितलं. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. उद्धव म्हणाला, भगवंता गुणोजय करायचा असेल तरी भक्ती, मनोजय करायचा असेल तरी भक्ती, काम वासनेवर विजय मिळवायचा असेल विकारांवर तरी भक्ती, मायेचं निरसन करायचं असेल तरी भक्ती, चित्त आणि विषय यांचा हंसगीतामध्ये सांगितलेलं निरूपण ते वियोग करायचा असेल तरी भक्ती, परत सद्गुरूंनी जे गुणगुरु सांगितले ते गुण ग्रहण करायचं असेल तरी त्याचाही उपाय भक्ती, ध्यान, ध्यास हाच आहे. मग सगळ्या प्रश्नांचं उत्तर भक्ती आहे. मग ही अशी तुझी, म्हणजे मायेचं निरसन करायचं असेल, भागवत धर्म जो जनक निरूपण संवाद आपण ऐकला तर त्याचाही उपाय भक्ती. मग अशी ही तुझी भक्ती करायची कशी? तर भगवंत हसून म्हणाले, हो उद्धवा, सर्वांसाठी सोपा आणि सुलभ उपाय म्हणजे भक्ती. मग अशी ही भक्ती करायची कशी? तर सर्वाभूती भगवत भजन, सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवत रूप पाहून विश्वात्मक भगवत रूप पाहता पाहता माझ्याशी एकरूप व्हावं. मग हे कसं साध्य करायचं? तर वाचेने मृदू कोमल बोलावं, मनाने मानसिक दृष्ट्या भगवत रूप पाहावं सर्वत्र, कायिक दृष्ट्या म्हणजे देहाने अपकार करणाऱ्यावरही परोपकार करावेत. अशा प्रकारे मानसिक, वाचिक, कायिक भक्ती भगवंतांनी सांगितली. मग उद्धवाने सांगितलं, अरे देवा, पण जो महापापी आहे त्याला तुझी भक्ती जमणार कशी? नाम स्मरण
जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. अरे उद्धवा, नामामध्ये प्रचंड शक्ती आहे. नामापुढे सगळे पापांचे सांभार पळून जातात. ते एक मोठं ब्रह्मास्त्र आहे. नाम संकीर्तन हे खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे. मग उद्धव म्हणाला, अरे देवा, भक्ती आणि नामस्मरण हे सगळ्यांचे सार उपाय मला कळाले बरं, पण तुझं नाव मुखामध्ये अखंड कसं येईल रे? आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मुखात अखंड निरंतर तुझं नाव कसं येईल? त्यासाठी काय करावं? सत्संगती, सत्संगती, सत्संगती. उद्धवा, सत्संगती हीच भक्ती आणि नाम संकीर्तनाची माता आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. जे आतापर्यंत सर्व गुण सांगितले, जे काही वैराग्य, सत्सत विवेक बुद्धी, सगळ्या गोष्टी ह्या केवळ आणि केवळ सत्संगतीने साध्य होतात. सत्संगती हीच भक्ती आणि नामसंकीर्तनाची माता आहे. सत्संगती वेगळे जाण, तत्काळ पावावया माझे स्थान, आणिक नाहीच साधन, सत्य जाण उद्धवा. आता आपला सर्वसामान्याचा जर विचार केला तर बहुतांश काळ बाल्य, तारुण्य, वार्धक्य ह्याच्यामध्ये खूप कमी काळ आपल्याला परमार्थ साधनेसाठी मिळतो. मग तत्काळ जर आपल्याला भगवत प्राप्तीत आपणासारखे करीत तत्काळ असं जर तत्काळ आपल्याला भगवत प्राप्ती व्हायची असेल तर त्याचं मुख्य साधन सत्संगतीच आहे. आणि ह्या पूर्ण एकनाथी भागवताचं सार सांगण्याचा उद्देश हाच आहे की सत्संगती हे सर्व धर्मग्रंथांचं मूळ सार आहे आणि हाच मुख्य भागवत धर्म आहे. बरं, आता आपण असा विचार करू की संतांची 5 लक्षणं सांगितली. त्यामुळे जो वक्ता शब्द ज्ञान सांगतो त्याच्याजवळ ही 5 लक्षणं नसतात. मग अशा वेळेस संत कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं? माझ्या भजनामध्ये ज्यांचं चित्त अखंडरित्या जडलेलं आहे त्यांनाच भक्त आणि संत असं म्हणावं. संतांची जी 5 लक्षणं आधी सांगितली आहेत. मग आता आपण विचार केला पाहिजे की अशा संतांची संगती आपल्याला कशी प्राप्त होईल? तर आपल्या माय माऊली संतांनी आपल्यावर फार उपकार केले आहेत. आज ही विचार करण्याची गरज आहे की हा ग्रंथ, एकनाथी भागवत हा ग्रंथ, गंगा मातेने याचं का रक्षण केलं? ज्ञानेश्वर माऊलींनी एवढा प्रचंड त्रास लोकांनी त्यांना देऊनही ज्ञानेश्वरी का लिहिली? नाथांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण का केलं? तुकोबांची गाथा जी बुडवली होती ती का तरली? तर संतांना माहिती होतं की देश आणि काळ यांच्या बंधन जुगारून जर सर्वसामान्यांपर्यंत सत्संगती रूपे काही राहू शकतं तर ते ग्रंथ आहेत. त्यामुळे हे ग्रंथ हेच संत आहेत, हेच संतांचे विचार आहेत. त्यामुळे संत संगती मिळावी, जे पूर्ण वेदशास्त्रांचं सार आहे, त्या भावनेने ह्या ग्रंथांना शरण गेलं पाहिजे. आपली आई कशी आपल्याशी प्रेमाने गप्पा मारते तसं आपण ऐकतो की नाही, तसंच हे संतांचे शब्द आपली माऊलीच आहे. आपल्याला मार्गदर्शन करणारे हा माऊली आहेत. ही माऊली ह्या एकनाथी भागवतामधून आपल्याशी बोलतेय असं समजून सत्संगती धरून, सत्संगतीचा विचार करून हे ग्रंथ वाचन केलं पाहिजे. भावे धरलिया सत्संगती, संसारिया होय निर्मुक्ती, हे प्रतिज्ञापूर्वक श्रीपती उद्धवा प्रति बोलिला. संगती हेच सार आहे, हाच मुख्य भागवत धर्म आहे. बोलण्याची शक्ती ही एकनाथांचीच, शब्दही त्यांचेच. त्यामुळे त्यांच्या चरणी सेवा अर्पण करावी असंही ह्याच्यामध्ये माझं काही नाहीये. त्यामुळे नाथा, सांगणारे श्रीकृष्णही तुम्ही, ऐकणारे उद्धवही तुम्ही, ग्रंथ रक्षण करणारी गंगा माताही तुम्ही आणि सर्व काही तुम्हीच. अशा अनन्य भक्तीने तुमच्या चरणी कोटी कोटी नमस्कार. भक्ती प्राधान्य भागवत शास्त्र, ते निज भक्तीचे निजसार, तुझं मी सांगितले साचार अत्यादरपूर्वक. हृदय एक जाहले, ये हृदयीचे ते हृदयी घातिले, कृष्णे सर्वस्व जे आपुले, ते हृदयी सुदले उद्धवाचे. अशा प्रकारे मुक्तीनंतरची भक्ती उद्धवाला प्रदान झाली आणि उद्धव बद्रिकाश्रमात राहिला. पुढे श्रीकृष्ण स्वधामास गेले आणि इथेच एकनाथी भागवत हे समाप्त झालं. आणि अशा ग्रंथरूपी एकनाथांना कोटी कोटी नमस्कार करून आपण इथे थांबूया. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं बघत याची देही याची डोळा, लुटूया हा भक्तीचा सोहळा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. श्रीकृष्णार्पणमस्तु. इंद्रलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एकनाथ महाराज की जय. गुरुदेव